मोदींच्या जळगाव दौऱ्यापूर्वी भाजप आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये जुंपल्याचं चित्र आपल्याला जळगावमध्ये बघायला मिळते। शेतकरी अनुदान असेल, त्याचबरोबर नारपार गिरणाखोरी संदर्भामध्ये तत्काळ घोषणा करावी। माजी खासदार उन्मेष पाटील यांनी याबद्दलची मागणी केलेली आहे। अन्यथा मोदींना काळे झेंडे दाखवू असा इशारा उन्मेष पाटलांनी दिलाय। उन्मेष पाटलांच्या इशाऱ्याला भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलेलं आहे। उन्मेष पाटलांची लोकप्रियतेसाठी वक्तव्य आहेत असं मंगेश चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। उन्मेष पाटलांकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही असं सुद्धा मंगेश चव्हाण यांनी म्हटलंय। 25 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जळगावच्या दौऱ्यावरती येणार आहेत। मोदींच्या भेटीची वेळ समिती मागणार आहे, परंतु आम्ही अनुभवलो आहे की संभाजीराजे सारखे आज छत्रपती घराण्यातल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला त्यांनी वेळ दिली नाही, बरोबर आहे। तर त्यांना नारपार गिरण्याचं शेतकरी दुःख कधी कळणार नाही। आज ज्या पद्धतीने मोदी जिल्ह्यामध्ये येत आहेत, तर आम्ही देखील ठरवलं आहे की आम्ही त्या ठिकाणी काळे झेंडे दाखवू, आंदोलन करू। मात्र आमचं नारपार गिरणीवर जर शाश्वत पाऊल पडत नसेल तर आम्ही या ठिकाणी कोणत्याही मंत्र्याचे कार्यक्रम होऊ देणार नाही। ते विरोधक आहे, विरोधकाची भूमिका पार पाडतील। ते 5 वर्ष आमदार होते, 10 वर्ष खासदार होते, त्यांनी मतदारसंघात अनेक घोषणा केल्यात। ते गिरणा पायी परिक्रमा त्यांनी काढली, बेलगावची पायी पदयात्रा काढली। सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी ते वक्तव्य करत असतात, फारसं मनावर घेण्याची गरज नाही। ते काय आम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही अशी परिस्थिती आहे। अनेक लोकांचे नोकऱ्याचे पैसे त्यांनी घेतले आहेत। काल अलवाडीला त्यांना अक्षरशः गावातल्या लोकांनी हाकलून लावण्याचा प्रयत्न केला। त्यांना अक्षरशः नामोहरण करून खाली मान घालून गाव सोडावं लागलं।